Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, let us make some sentences using possessive pronouns. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण दर्शक सर्वनामातील काही वाक्य बघणार आहोत. तर व्हॉट आर प्रोनाउन्स? प्रोनाउन्स आर दोज वर्ड्स विच आर यूज इन्स्टेड ऑफ नाउन्स, अँड possessive pronouns show whom or what something belongs to. म्हणजे जे सर्वनाम जे वस्तू काय आहे किंवा कुणाची आहे ते दर्शवते त्याला म्हणतात possessive pronoun. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक वाक्य बघूया. दिस बुक इज माइन. MINE, माइन हे जे आहे ते आहे possessive pronoun. हे पुस्तक माझे आहे. माझे, माइन. तर ते आहे possessive pronoun. तर त्याचं साधारण कोष्टक असं म्हणता येईल असं असतं की जेव्हा करता आय असतो, म्हणजे वेन सब्जेक्ट इज आय वी यूज possessive pronoun माइन, MINE. वेन द सब्जेक्ट इज वी द possessive pronoun used is ours. आता याचं एक वाक्य बघू. आवर्सचं OURS. दॅट कार इज आवर्स. ती कार आमची आहे. तर आवर्स म्हणजे आमची. देन यू असेल सब्जेक्ट तर त्याचं possessive pronoun होतं युअर्स. YOURS, युअर्स. इज दिस बॅग युअर्स? ही बॅग तुमची आहे का? तर हे तुमची जे आहे युअर्स ते आहे possessive pronoun. सब्जेक्ट ही असेल तर त्याचं होतं possessive pronoun होतं हिज. तर हिजचा वापर आपण कसा करतो? दॅट जॅकेट इज हिज. हे ते त्याचं जॅकेट आहे. हर जेव्हा असतं, जे हे फिमेल सब्जेक्ट येतो तेव्हा possessive pronoun असतं हर्स, HERS, हर्स. धिस जर्किन इज हर्स. हे तिचे जर्किन आहे. तसंच इट जेव्हा सब्जेक्ट असतो तेव्हा त्याचं possessive pronoun होतं इट्स, ITS. त्याचं वाक्य असं करता येईल. द लायन वॉज इन पेन. इट्स पॉ वॉज हर्ट. सिंह इन पेन होता, म्हणजे दुःखात होता किंवा वेदनेत होता. इट्स पॉ वॉज हर्ट. त्याचा पंजा दुखावलेला होता. ITS, इट्स. जर सब्जेक्ट म्हणजे करता दे असेल तर त्याचं possessive pronoun होतं देअर्स. THEIRS. दॅट लार्ज हाऊस इज देअर्स. ते मोठं घर त्यांचे आहे. देअर्स म्हणजे त्यांचे. आता त्यात 2-3 रूल असतात. रूल म्हणजे नियम. डू नॉट यूज apostrophe while showing possessive pronouns. apostrophe S म्हणजे एखादा लेटरच्या वर जे चिन्ह देतो, मराठीत षष्ठीदर्शक चिन्ह apostrophe. त्यामुळे युअर्स, YOURS, तर आरच्या नंतर ते apostrophe आपण देणार नाही आहोत. जेव्हा आपण possessive pronounचा वापर करतो तेव्हा apostrophe S देत नाही. आता जेव्हा आपण इट्स वापरतो तेव्हा जरा नीट लक्ष द्यावं लागेल, कारण इट्सचे 2 अर्थ होऊ शकतात. IT'S. IT'Sचा अर्थ होतो इट इज. म्हणजे आपण कसं वापरतो हे, इट इज अ रेनी डे. म्हणजे तो एक पावसाळी दिवस आहे. तो पावसाळी दिवस आहे. इट इज. आता नुसतं ITS विदाउट apostrophe S आपण जर वापरलं तर त्याचा अर्थ होतो त्याचा, जे पोझेशन दाखवतो.
मालकी दाखवतो, त्याचा. म्हणजे जसं आपण वापरलं द लायन वॉज इन पेन, इट्स पॉ वॉज हर्ट, तर तिथं ॲपॉस्ट्रॉफी एस आपण वापरणार नाही. तर आय टी आणि ॲपॉस्ट्रॉफी एस आणि नुसतं आय टी एस यातला हा फरक आहे. तर थोडक्यात आज आपण पाहिलं पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आणि त्याचा आपण वाक्यात उपयोग करून पाहिला. आय होप द टॉपिक इज क्लिअर. इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज डू लेट मी नो. सो आजच्यासाठी एवढंच आहे. हॅव अ नाईस संडे. थँक्यू.